काजळ माया नव्या मालिकेच्या आजच्या तिसऱ्या भागात बघूयात की पर्णिकेबद्दलचं सत्य सदाला समजल्यामुळेच पर्णिकेने त्याचा जीव घेतलेला असतो आणि म्हणूनच कनकदत्ता तिला विचारते की याला कळलं होतं का तुझ्याबद्दल. पर्णिका सांगते की सगळं नाही, पण रजनीशवर मी रोज विष प्रयोग करते हे मात्र समजलं होतं. कनकदत्ता प्रश्न विचारते की मग पर्णिके मला सांग, हे रोज रोजचं मरण कशाला, तू एकाच घावात का संपवत नाही आहेस त्याला. तेव्हा पर्णिका सांगते की हे वाटतं तितकं सोपं नाही आहे आई, कारण वालावलकरांच्या प्रत्येक कुटुंब प्रमुखाच्या गळ्यात वेळेश्वराचं रुद्राक्ष आहे, म्हणजेच त्यांचं सुरक्षा कवच, जे की रजनीशच्या गळ्यात सुद्धा आहे. त्याला असं एका घावात मारणं सहज शक्य नाही आहे. कनकदत्ता विचारते मग. पर्णिका सांगते की मग असाच हळूहळू त्याचा रोज रोज आयुष्य कमी होणार, त्याची ताकद कमी होणार आणि मग काय, एक दिवस तो स्वतःच मरेल. पण या सगळ्यात याचा फुकट जीव गेला. सदाकडे पाहत ती सांगते. कनकदत्ता सांगते की पर्णिके अगं अशा या अग्निदिव्यात हळूहळू कितीतरी आहुत्या द्याव्या लागणार आहेत, पण या 23 वर्षात तुझं खरं सत्य कोणालाही कळता कामा नये. मग हा आरुष 25 वर्षांचा होईल, ज्याच्याशी तू लग्न करू शकतेस. तेव्हा पर्णिका सांगते की आई अगं गेले 300 वर्ष वाट बघितली मी याच आरुषची, त्यामुळे ही 23 वर्ष माझ्यासाठी काहीच नाही आहेत अगं. याच वालावलकरांच्या वाड्यात माझ्यासोबत किती विचित्र घटना घडले हे अजूनही विसरलेली नाही आहे मी. आता बघा आपल्याला दाखवला येतो सीन की 300 वर्षापूर्वी नक्की पर्णिकासोबत काय घडलं होतं. पर्णिका सांगते की हाच आरुष त्यावेळेस अमरीश होता आणि त्याच्यासाठी जगात सर्वात जास्त प्रिय असणारी व्यक्ती म्हणजे मी कलावतीच्या रूपात होते. 300 वर्षापूर्वीची ती घटना दाखवले की दोघांचाही विवाह सोहळा आरंभलेला होता, दोघांच्याही लग्नाचे गाठ जोडले होते आणि दोघेही एकत्रित एकमेकांचं बोट पकडून सप्तपदीला त्यांनी सुरुवात केली होती. सनई चौघडे वाचत होते. गुरुजींच्या मंत्रोच्चाराच्या साथीने अमरीश आनंदाने कलावतीसोबत सप्तपदी चालतो आणि त्याच वेळेस आता सप्तपदीच्या 6 फेऱ्या तर आनंदाने पूर्ण होतात. पण 7व्या फेरीला मात्र अचानकच शर्वरी येते. शर्वरी येताक्षणी ती मोठ्यानेच ओरडते की थांबा. आता सगळेजण बाजूला सरकतात. कलावतीचा हात अजूनही अमरीशने पकडलेला असतो. त्या दोघांचीही नजर शर्वरीवरती जाते, तर हातात मशाल घेऊन ती तिथे उपस्थित राहते, ते म्हणजे कलावती बनून अमरीशच्या आयुष्यात आलेल्या चेटकिणीचं सत्य समोर आणण्यासाठी. शर्वरी पर्णिकावरती झळझळीत कटाक्ष टाकत 2-4 पावलं चालत पुढे येते आणि ती वेळीच अमरीशला म्हणजेच आत्ताच्या आरुषला सावध करते की आता एकही पाऊल पुढे टाकू नका अमरीशराव, नाहीतर या होमातच तुमच्या आयुष्याची होळी होईल. तेव्हा सर्वांनाच धक्का बसतो. शर्वरी येताक्षणी अमरीशचा आपसुकच कलावतीच्या हातून हात सुटतो. तेव्हा शर्वरी त्या दोघांचीही जी गाठ बांधलेली असते ती गाठच चाळून टाकते. त्या मशालीने जेव्हा ती त्या दोघांची बांधलेली लग्नगाठ आहे, खरं तर तिने तीच चाळलेली असते. तेव्हा कलावती अमरीश दोघेही पटकन आपल्या अंगावरचे शेले झटकतात आणि अमरीश पटकन ते जळणारे जे शेले आहेत ते बाहेर फेकून देतो. सोबतच शर्वरीच्या हातून मशाल घेऊन ती सुद्धा फेकून देतो आणि शर्वरीला खडसावतो की हा काय पोरकटपणा चालू आहे शर्वरी, तुम्ही हे विसरू नका की तुम्ही आमच्या सखी आहात. तेव्हाच शर्वरी उत्तर देते की त्याच नात्याने तुम्हाला वाचवायला आले. अमरीश शर्वरीवरती भडकतो की आमच्या विवाहात विघ्न आणण्याचं कुठलं आलंय तुमचं कर्तव्य. आता अमरीशला न बोलता शर्वरी डायरेक्ट जाते कलावतीच्या समोर. तिच्यावरती एक जळजळीत कटाक्ष टाकत अमरीशला म्हणते, अमरीशराव, तुम्ही जिच्यावरती नितांत प्रेम केलं ती ही कलावती तुमची पत्नी बनण्याच्या लायक नाही आहे, वालावलकरांची सून बनण्याच्या लायकीची नाही आहे. तेव्हाच कलावतीचा आवाज चढतो, खबरदार शर्वरी,
सगळीकडे आता गंभीर वातावरण पसरतं. तुमच्या तोंडाला लगाम घाला शर्वरी. अमरीशराव फक्त आणि फक्त माझे आहेत. आमच्या नात्यावर माझा अधिकार आहे. ती हक्क दाखवत सांगते. यांच्या आयुष्यातलं आणि त्यांच्या घरातलं माझं स्थान असं सहजासहजी कोणी हिरावून घेऊ शकत नाही. त्याच ठिकाणी शर्वरी पुढे काहीच न बोलता वेळेश्वराचं रुद्राक्ष हे कलावतीच्या माथ्यावरती धरते आणि तेव्हाच होतो सगळ्यात मोठा खुलासा. ते म्हणजे कलावती जी अमरीशवरती हक्क गाजवते, त्याच्याशी लग्न करू पाहण्याची स्वप्न रंगवते, ती एक चिटकीण आहे. तिचं सत्य समोर येताक्षणी प्रत्येकाचा तिथेच थरकाप उडतो. अमरीशला तर स्वतःच्या डोळ्यांवरती विश्वासच बसेनासा होतो. 300 वर्षापूर्वी नक्की काय घडलं होतं ते पर्णिका कनकदत्ताच्या कानावर घालते की त्या शर्वरीने माझं स्वप्न मोडलं. त्याच वेळेश्वराच्या रुद्राक्षाने त्या लोकांनी हात बांधले माझे. अमरीश ज्या वेळेस कलावतीच्या हाताला रुद्राक्ष बांधत होता तेव्हा मात्र तिच्या अंगाची लाहीलाही होते. जणू काही हळूहळू तिच्यातली जी शक्ती नष्ट होत चालली की काय असं तिला भासत राहतं. कनकदत्ताला ती सांगते की ज्याच्या नावाची मला हळद लागली होती त्यानेच माझ्या तोंडाला काळं फासलं. सगळ्यांसमोर अमरीश पर्णिकेच्या तोंडाला काळं फासतो. गावातून धिंड काढली त्या लोकांनी माझी. अमरीश शर्वरी दोघांनीही रुद्राक्षाने तरी कलावतीचे म्हणजेच पर्णिकेचे हात जरी बांधले असले तरीसुद्धा तिला धाव्याने बांधून टाकलेलं असतं आणि दोरीने बांधूनच तिला फरफटतच तसेच घेऊन चाललेले असतात. गावातील जे काही लोक आहेत ते त्या चटकिनीला शिव्या शाप देत असतात आणि ते सगळं कानी पडून तिच्या अंगाची नुसती लाही होत असते. शेवटी सगळे गाववाले अमरीश शर्वरी मिळूनच तिला एका नदीकाठी घेऊन येतात उंच दरीच्या ठिकाणी आणि सर्वजण तिला भयानक शिक्षा करतात. तिच्या हाताला रुद्राक्ष बांधलेलं तर असतंच, पण तिच्या पोटाला भला मोठा दगड बांधतात. गाववाले ते दगड चोराचा खालती ढकलतात. जसजशी ती दोरी निसटत जाते तसतसंच ती कलावती शर्वरीकडे आणि अमरीशकडे रागातच डोळे वटारून पाहतच असते आणि शेवटी ती खाली खोल पाण्यात पडते. इतकी भयंकर सजा तिला 300 वर्षापूर्वी मिळाली होती. तिचं अमरीशशी म्हणजेच आरुषशी लग्न करण्याचं स्वप्न अधुरं राहिलं होतं. घडला सगळा प्रसंग ती कनकदत्ताच्या कानावर घालते. पर्णिकेच्या डोळ्यात संतापाची लाट उसळते. तिला कोणीही मारू शकत नाही ही गोष्ट मात्र कोणाला माहितीच नाही. कनकदत्ता हसत म्हणते की पर्णिका चिरतरुण आहे, तिचा अंत कधीच नाहीये. अमरीश संपला, सोबतच शर्वरीसुद्धा संपली. पण आई, माझ्या मनातला तो काळा दिवस अजूनही दूर होत नाहीये. आगीचे ते सगळे डोंब उसळले होते आणि त्या सगळ्या किंकाळ्या ते माझ्या मनातून जात नाहीये. तेव्हा कनकदत्ता सांगते की हो, एकेकाळी चटकिनींचं स्वतःचं राज्य होतं. त्यांचाच एक वेगळा उचूल होता. पण अमरीशच्या आजोबांनी आपलं सगळं जंगल जाळून नष्ट केलं आणि त्यामध्ये सगळ्या चेटकिनी जळून खाक झाल्या. पण उरलो फक्त आपण दोघी. म्हणूनच आता आपल्यालाच आपला हा चेटकिनींचा वंश वाढवायचा आहे. कनकदत्ता पुढे पर्णिकाला समजावते की नक्की त्यांचा प्लॅन काय आहे. कृतिका नक्षत्रावरती जन्मलेला हा आरुष, याच्याशी तुला 23 वर्षानंतर लग्न करावं लागेल. मग तुझ्या पोटी एक मुलगी जन्म घेईल आणि मग काय, तीच आपल्या चेटकिनींचा वंश वाढवेल आणि सगळीकडे फक्त आपलं साम्राज्य असेल असं म्हणत त्या दोघेही आनंद साजरा करतात. इतकं भयंकर विकृत हसायला लागतात. त्यावेळी अमरीशसुद्धा कृतिका नक्षत्रावरच जन्मला होता. पण शर्वरीने माझा पूर्ण नायनाट केला आणि आता कृतिका नक्षत्रावर जन्मलाय हा आरुष. तेव्हा कनकदत्ता सांगते की पर्णिके, तुला याच्यासोबतच लग्न करावं लागेल आणि जर का याच्याकडून तुझ्या पोटी मुलगी जन्मली नाही तर मग आपला चेटकिनीचा वंश कायमचा बुडेल. तेव्हा पर्णिकाला राग येतो. ती सांगते की मी हे घडूच देणार नाही.
आणि तसं घडू नये म्हणूनच आत्तापासूनच मी ताबा घेतलाय या आरुषचा. पर्णिका तिचा पुढचा प्लॅन सांगते. कनकदत्ताला सांगते की हा आरुष माझ्याच डोळ्यासमोर वाढेल. हळूहळू त्या विषाचा प्रयोग होऊन रजनीसुद्धा एक दिवस नक्की संपेल. मग हा आरुष अनाथ होईल. त्यानंतर या आरुषला मी सांगते तसं तुला वाढवायचं आहे. त्याच्यावरती तुझे संस्कार असतील. 25 वर्ष झाली की मी याच्या आयुष्यात येईन, याच्याशी लग्न करेन आणि मग याच्याकडूनच माझ्या पोटी एक मुलगी जन्म घेईल. म्हणजे कसं आपला चेटकीण वंश वाढीस लागेल आणि मग मी अमर होईल. सगळीकडे फक्त आपलं राज्य असेल. आणि दोघेही विकृत हसत आनंद साजरा करतात. पण नियतीच्या मनात तर भलतंच आहे. जी शर्वरी कलावती अमरीशच्या मध्ये आली होती तीच शर्वरी एक आभाच्या रूपाने आरुष आणि पर्णिकाच्या मध्ये येणारच आहे. पर्णिका अजूनही खोट्या भ्रमातच जगते. ती स्वतःशीच बडबडते की आरुष, तू फक्त माझा असशील, माझ्या नजरेसमोर वाटणारा. आता कुठलीच शर्वरी आपल्यामध्येही येऊ शकणार नाहीये. पर्णिकेच्या हातातलं भावलं. आरुष रजनीश वालावलकर. आमचं चटकिनीचं वंश वाढवण्याचं स्वप्न पूर्ण करणारी पर्णिकाच होती. पण त्या स्वप्नामध्ये एक अडसर होता, एक मेख होती. तिच्या चिरतरुण राहण्यामध्ये तिला कायमच चिरतरुण ठेवण्यासाठी एका तरुणीचं यौवन मला मिळवावं लागायचं आणि मी कायमच पर्णिकेसाठी एका तरुणीचा बळी द्यायचे. कनकदत्ता जे जे काही घडतं ते सगळं स्वतःच्या तोंडून सांगत असते. आता कनकदत्ताने पर्णिकेला चिरतरुण ठेवण्यासाठी एका तरुणीचा बळी द्यायचं ठरवलेलं असतं. त्यासाठी तिने तांत्रिक क्रियाही चालू केलेली असते. ती तरुणी हवेत लटकत असते. तिचे मंत्रोपचार चालू असतात आणि तोचपर्यंत इकडे रजनीशला अचानकच जाग येते. तो घड्याळ पाहतो तर रात्रीचे 2 वाजलेले असतात. त्याला कसला तरी विचित्र जळण्याचा वास येतो. म्हणूनच तो वास कशाचा आहे ते पाहण्यासाठी आपसुकच त्याची पावलं बाहेर पडतात. इकडे तिकडे तो पर्णिकेला हाका मारत आरुषच्या रूमकडे जातो. पाहतो तर आरुष एकटाच असतो. तेव्हा त्याला कळत नाही की पर्णिका गायब कुठे झाली. तो आरुषला घेऊन बाहेर येतो तर इकडे कनकदत्ता त्यांच्या तांत्रिक क्रियेला सुरुवात करते की ज्यामध्ये पर्णिका आता चिरतरुण राहण्यासाठी एक बळी देणार असते. आता पुढे जी तांत्रिक क्रिया करायची ती पर्णिकेलाच करावी लागणार असते. तोपर्यंत आरुषला घेऊन रजनीश खालती उतरतो. त्याच्या लक्षात येतं की तो जळण्याचा वास जो आहे तो बहुतेक तळघरातून येतोय आणि नेमका तो पर्णिकेच्या दिशेने पावलं टाकीत जातो. रजनीशला तो वास आता जास्तच जाणवत असतो. त्याचं लक्ष समोरच्या दरवाजाकडे जातं तर दरवाजा बंद असतो आणि तिथेच त्याला उजेडही दिसतो. आता नक्की आत काय चाललंय पाहण्यासाठी तो फटीतून दरवाजात डोकावतो तेव्हाच त्याला विचित्र प्रकार समोर दिसतो. एक मुलगी झोपवलेली असते आणि तिथेच कसल्या तरी तांत्रिक क्रियेला सुरुवात झाल्याचं दिसतं. त्याच्या पायाखालची जमीनच हादरते. पण ज्या सेकंदाला तो पर्णिकाला पाहतो तेव्हा मात्र त्याला घामच फुटतो. कारण कसले तरी विचित्र मंत्रोपचार करतच ती तरुण होत असते आणि जी मुलगी समोर तिने झोपवलेली असते, जिच्यावरती मंत्रोपचार केलेला असतो, ती मात्र अचानकच म्हातारी होऊन जाते. हा सगळा काय प्रकार आहे सगळं त्याच्या डोक्यावरून जातं. तो पूर्णपणे हादरून गेलेला असतो. त्याच्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नाही. वेळीच रजनीश सावध झालेला असतो. कसलाही तो आरडाओरडा करत नाही. पर्णिका ही चिरतरुण झाली म्हणूनच इतका आनंद साजरा करत असते. सोबतच मोठ्याने किंचाळते, ओरडते, हसायलाही लागते. आता मात्र आरुषचा जीव धोक्यात आहे हे रजनीशला चांगलेच कळून चुकतं आणि तो त्याला वाचवायचा ठरवतो. तो पटकन तेथून आधी तर पळ काढतो. रजनीशला आता तरी कळत नसतं की तो पुढे नक्की काय करू शकेल. भाग संपतोय. पुढील भागात तर आपल्याला जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळाला मित्रांनो. म्हणजेच रजनीश गार्गीची भेट घेतो, गार्गीला घेऊन येतो कारण त्याला कळत नसतं की त्याच्या घरात नक्की चाललंय तरी काय. गार्गीला आता खूप सारं विद्येचं ज्ञान असतं आणि त्याच ज्ञानाच्या जोरावरती
ती रजनीशचे खाडकन डोळे उघडवते. ती त्याला सत्य परिस्थिती दाखवून देते. फोनमध्ये तर फक्त आरुष दिसत असतो आणि पर्णिका नाहीच. तेव्हा गार्गीच्या तोंडून खुलासा होतो, तुझं मूल एका चेटकिनीच्या हाती सोपवलंय. गार्गी आता पर्णिकेला कायमचं संपवायचं ठरवते. रजनीशला ती माहिती देते की आपल्याला तिला आजच्या आज संपवावं लागेल, कारण आज कालाष्टमीचा दिवस आहे. देवी आईची पालखी निघते. दोघेही मिळून घराभोवती कसलं तरी रिंगण टाकतात आणि इकडे कनकदत्ता, पर्णिका दोघींना सुद्धा त्या सगळ्याचा त्रास होत असतो. आता गार्गी त्यांच्या कचाट्यातून आरुषला वाचवणारच आहे, पण पर्णिका आणि कनकदत्ताचा विषय कायमचा संपेल का, ते पुढील भागात कळेलच की. काजळ माया मालिकेचे पुढचे म्हणजेच रोजचे एपिसोड्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब